सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, उदगाव जिल्हा परिषद आणि उदगाव पंचायत समितीची निवडणुकीची प्रचार यंत्रणा चालू आहे जोरात। तुम्ही प्रचारला गेलात असाल किंवा आणि काय कारण असेल तुम्ही थांबला असाल, परंतु जो फंड येतो तो फंड तुम्ही तुमच्या पंचायत समितीसाठी काय पद्धतीने वापरणार आणि तुमचं काय विजन असेल निवडून आल्यावर? सध्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणुका चालू आहेत। प्रचारासाठी मी जरा मेडिकल कंडिशन मुळे सगळ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही, पण आता जो काही फंड जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतून मिळेल त्याचा मी पूर्ण वापर आपल्या गावाच्या विकासासाठी, आगरबाग, उदगाव, काळमवाडी याचा पूर्ण फंडातून म्हणजे लोकांच्या गटारीच्या समस्या किंवा रस्त्याच्या समस्या सगळ्याचा म्हणजे पुरेपूर फंडाचा वापर करून पूर्ण करून देण्याची तयारी पूर्ण माझ्यात आहे। ठीक आहे, मतदारांना तुम्ही काय मेसेज देताल? मतदार ज्यावेळेस मतदानाला जातात पंचायत समितीच्या त्यावेळेस मतदारांना तुम्ही काय मेसेज द्याल? सध्या आता पक्ष पाहण्यापेक्षा व्यक्ती महत्वाची आहे। व्यक्ती बघून व्यक्तीसाठी म्हणजे मतदान चांगल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची म्हणजे जबाबदारी आपली आहे। नमस्कार मतदार बंधू भगिनी, आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत, त्यात दीपाली चौगुले पंचायत समितीचे उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह आहे रिक्षा, आणि जिल्हा परिषदला सागर पुजारी त्यांचं चिन्ह आहे मशाल। या दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावा अशी माझी इच्छा आहे। आणि एक महत्वाचा एक मुद्दा आपल्या भागात आहे तो म्हणजे रोपवाटिकेचा। रोपवाटिकेचा प्रश्न कोणीही आज घेत नाही किंवा मांडत नाही, किंवा त्याचं अधिकृत ते रोपवाटिका झालेत किंवा त्याच्यासाठी कोणी काळजी करायला तयार नाही। पण माझं रोपवाटिका धारकांना विनंती आहे की तुम्ही आज पंचायत समिती जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार निवडून द्या। येत्या 6 महिन्यात तुमच्या सर्व रोपवाटिका अधिकृत करण्याचं पहिलं काम मी या माध्यमातून करतो असं मी तुम्हाला सांगतो। मतदानाला जाताय तर त्यांना मेसेज तुम्ही काय देताल एक आघाडीच्या वतीने तुमच्या वतीने? आज एक वेगळं राजकारण आपल्या इथं चाललंय की पैसा वर्सेस म्हणजे गरीबाच्या लेकरांना इलेक्शन लढायचं नाही का? गरीबाच्या लेकराला पैसाच लागणार का इलेक्शनला? हे जर तुम्ही एक गरीबाचा मुलगा, एक शेतकऱ्याचा मुलगा ह्या इलेक्शन मध्ये उभा आहे, त्याला तुम्ही साथ द्यायचं काय पैसेवाल्यांना साथ द्यायचं हे तुम्ही ठरवा। जर पैसेवाल्यांचंच इलेक्शन होणार आहे तर इथून पुढे लक्षात ठेवा तुमच्या मुलांनी ही इलेक्शन लढवायची नाही। पण कायम आपण सतरंजाच उतरत राहायचं काय? आपल्याला संधी कधी मिळणार? संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्याचा आम्ही ते म्हणजे फक्त संविधान पुस्तकात वाचायचं की आहे की भारतीय नागरिकांनी इलेक्शनला निवडणुकीसाठी उभा राहतो, हे फक्त आम्ही संविधानात वाचायचं काय? असा प्रश्न आज इथं उपस्थित झाला आहे। तरी माझा सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की सत्ताधारी असू देत किंवा पैसेवाले असू देत, त्यांनी पैशावर इलेक्शन नसते ही दाखवून द्यायची एकमेव संधी ही आहे भावांनो, साथ द्या।